प्रियांनो, डोळे झाकूया, मानवर वाकूया आणि प्रार्थना करूया बरं का. आमच्या सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आमच्या स्वर्गीय पित्या, प्रभू, आम्ही जसे आहोत तसे तुझ्याकडे आलो आहोत. कदाचित आम्ही आमचे चुका अपराध कबूल केले नसतील किंवा तुला पश्चातापाची प्रार्थना केली नसेल, पण प्रिय पित्या, तुझा कृपेचा दरवाजा, तुझं कृपेचं सिंहासन आमच्यासाठी प्रत्येक वेळेस उघडं आहे. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, आमचे चुका अपराध तू आम्हाला क्षमा कर. आम्हाला चांगलं मन दे, चांगले विचार दे. आणि आज तुझ्या वचनांवर मनन चिंतन करत असताना, परमेश्वर प्रेम आहे हे शिकत असताना आमच्या सोबत हो अशी विनंती करतो. ही प्रार्थना धन्य तारणार प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या गोड आणि पवित्र नावात केली आणि तू ऐकलीस पित्या, असा आमचा विश्वास आहे. आमेन. Amen. 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 आमेन. थँक्यू प्रियांनो. प्रियांनो, आजचा आपला विषय आहे देव प्रेम आहे. देव प्रेम आहे. आपण जेव्हा जनावर पाहतो, कुत्रं पाहतो, मासे पाहतो, आपण काय म्हणतो? हे सर्व जनावरं आहेत, बरोबर आहे? आपण जेव्हा वेगवेगळ्या देशातले लोक पाहतो, आपल्यासारखेच लोक, फक्त रंग वेगळा, तर आपण म्हणतो हे कोणत्या तरी देशातले किंवा वेगळ्या प्रांतातले मनुष्य आहेत. येस, हो ब्रदर. मग आपण शास्त्रात ऐकतो, पाहतो, वेगवेगळे दूत आहेत, वेगवेगळे जीव आहेत, पण त्यांना आपण काय म्हणतो? हे सर्व देवदूत आहेत, है ना? त्याच प्रकारे जेव्हा आपण परमेश्वराबद्दल विचार करतो प्रियांनो, आपण परमेश्वराला नाव दिलं आहे, देव म्हणतो, देव जो बाप म्हणतो, हे सर्व ठीक आहे, पण देव कोण आहे? शास्त्र आपल्याला सांगतं, ज्या प्रकारे जनावर, एका मांजरीला, कुत्र्याला आपण जनावर म्हणतो, ज्या प्रकारे एका वेगळ्या प्रांतातल्या लोकांना आपण मनुष्य म्हणतो, वेगवेगळे जे जीव आहेत स्वर्गात त्यांना आपण देवदूत म्हणतो, त्या प्रकारे जो महान असा पिता आहे त्याला शास्त्र म्हणतं की परमेश्वर प्रेम आहे. तुम्हाला हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटत असेल, पण विचार करा, त्याच्या पलीकडं किंवा त्याच्यापेक्षा चांगलं नाव कुठेच नाही आहे, किंवा त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठंच नाही प्रियांनो. देव प्रेम आहे आणि तो आपल्या पूर्वी, तो आपल्या मधोमध, तो आपल्यासाठी, आपल्या मधोमध, आपल्या सर्वांसंती वस्ती करतो. आमेन. Amen. 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 आपण मनुष्य देवाला कसे ओळखणार? ठीक आहे, आपण म्हणतो देव आहे, काहीतरी मोठं आहे, पण जेव्हा आपण शास्त्रात शोधतो की देव कोण आहे, शास्त्र आपल्याला काय उत्तर देतं? देव प्रेम आहे. ज्या जीवाला आपण देव म्हणतोय, कारण का ते आपल्या बुद्धी पलीकडे आहे, त्याला आपण एक नाव दिलंय, मनुष्यांनी नाव दिलंय, देव. पण शास्त्र कसं सांगतं? शास्त्र म्हणतं देव प्रेम आहे किंवा प्रीती आहे. सिस्टर, हे सुंदरसं वचन वाचा. हे वचन प्रियांनो 1 योहान 4:16 मधून घेतलं आहे.
देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. आमेन. आमेन. तर शास्त्र आपल्याला इथं शिकवत आहे प्रियांनो, की जो प्रीती करतो, जी व्यक्ती प्रीती करते त्यामध्ये ती देवामध्ये राहते आणि देव त्याच्यामध्ये राहतो किंवा त्या व्यक्तीमध्ये परमेश्वर राहतो. आणि शास्त्र आपल्याला इथं स्पष्ट सांगत आहे की देव प्रीती आहे किंवा प्रेम आहे. आमेन. वेगवेगळ्या शास्त्रात वेगवेगळा शब्द आहे, प्रीती किंवा प्रेम असेल तुमच्या शास्त्रात, पण एकच गोष्ट आहे. शास्त्र आपल्याला सांगत आहे की देव प्रेम आहे किंवा प्रीती आहे. आता ह्याचा अर्थ काय होतो हे समजून घेणे लय महत्त्वाचं आहे, की ह्या गोष्टीचा अर्थ काय होतो. देव प्रीती आहे म्हणजे काय. आता मी तुम्हाला प्रीतीबद्दल अनेक गोष्टी सांगू शकतो, तुम्ही मला प्रीतीबद्दल अनेक गोष्टी सांगू शकता. आपण मनुष्य आहोत म्हणून आपापले विचार आहेत प्रीतीबद्दल, प्रेमाबद्दल, आणि ते विचार आपण एकामेका समोर व्यक्त करू शकतो. पण जर आपण देवाला असं शिकायला लागलो प्रियांनो, की तुला काय समजतं प्रेमाबद्दल सांग, आणि मला काय समजतं मी सांगतो, असं म्हणून जर देवाबद्दल शिकायला लागलो तर आपली कुठेतरी चूक होऊ शकते. त्यामुळे आपण परत एकदा शास्त्रातच एक दुसरा अध्याय उघडून पाहणार आहोत की तिथे परमेश्वराबद्दल किंवा प्रीतीबद्दल काय लिहिलं आहे. ओके. तर इथे जर तुम्ही पाहिलं, मी 1 करिंथ 13वा अध्याय 4 ते 8 वचन जे आहे ते तुमच्यासमोर स्क्रीनवर आणलं आहे. आता इथं लिहिलं आहे प्रीती सहनशील आहे. आता मी पहिले सुरुवातीला आपण वाचलं प्रियांनो की देव प्रेम आहे किंवा प्रीती आहे, है ना. म्हणजे देव बरोबर प्रीती, बरोबर आहे. आमेन. 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 ओके. देव बरोबर प्रीती. तर जेव्हा तुम्ही इथून पुढे शास्त्र वाचताल, जिथे जिथे हा शब्द ऐकताल प्रीती, तर प्लीज लक्षात ठेवा प्रियांनो की हा शब्द आपल्याला देवाबद्दल सांगत आहे, देवाबद्दल काहीतरी बोलत आहे. ओके. उदाहरणार्थ संत पाऊल इथं लिहित आहेत 1 करिंथ 13वा अध्यायामध्ये प्रीती सहनशील आहे. म्हणजे इथे संत पाऊल आपल्याला सांगत आहे, शास्त्र आपल्याला सांगत आहे की परमेश्वर सहनशील आहे. ओके. आणि सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की परमेश्वर आपल्या प्रती, तुमच्या प्रती, माझ्या प्रती सहनशील आहे. प्रियानो, जर परमेश्वर सहनशील नसताना तर मी तुम्हाला खात्री देऊ शकतो शास्त्राद्वारे की तुम्ही आणि मी ह्या भूतलावर नसतो. आपलं काहीच अस्तित्व या भूतलावर नसतं. म्हणजे असतं ना की बघा ह्यांची बॅग, बघा ह्यांचे बूट, बघा इथे लोक राहून गेले होते, म्हणतात ना लोक, इथे शिवाजी महाराजांचा किल्ला आहे, हे असं आहे, ते तसं आहे. पण जर परमेश्वर, आपला स्वर्गातला परमेश्वर सहनशील नसताना तर प्रियांनो आपण आपलं काहीच अस्तित्व या भूतलावर नसतं. आमेन. त्याच सोबत इथे शास्त्र आपल्याला सांगतं की प्रीती परोपकारी आहे. परोपकारी ह्याला इंग्लिशमध्ये एक खूप चांगला शब्द आहे, काइंड. म्हणजे एखादा व्यक्ती तुमच्यासाठी खूप चांगला वागत आहे, त्याला म्हणतात परोपकारी, काइंड. आता लक्ष द्या प्रियांनो,
शास्त्र आपल्याला इथं सांगतं की परमेश्वर सहनशील आहे. त्याच संगती आपल्याला शास्त्र काय सांगत आहे? परमेश्वर तुमच्या बाबतीत, माझ्या बाबतीत किंवा तुमच्यासाठी, तुमच्या प्रती, माझ्या प्रती काइंड आहे, परोपकारी आहे. आपल्या संगती तो चांगला वागतो. बऱ्याच वेळेस आपण लोकांना सहन करायचा प्रयत्न करतो, नाही का? पण लोकांना जेव्हा सहन करतो आणि जर लोक बिघडले किंवा लोकांनी काही चुका अपराध केले आपल्या विरुद्ध, तर ती सहनशीलता जी आहे त्याच्यामध्ये पण आपला राग दिसायला लागतो. बरोबर आहे? आपण एखाद्या व्यक्तीसंगती चांगलं वागत नाही. काय रे बाबा, मी ह्याला सहन केलं, आता हा जास्त करत राहिलाय, आता मी ह्याला दाखवतो. लगेच कुठेतरी आपल्यामध्ये बदल येतो. पण प्रियानो, थोडंसं जर तुम्ही आठवू शकता, मागच्या स्टडीमध्ये आपण काय शिकलो? की परमेश्वर प्रेम आहे. दुसरी गोष्ट काय होती? कोणाला आठवती? 4 गोष्टी शिकवल्या होत्या मी. एक, परमेश्वर सार्वकालिक आहे. परमेश्वर सार्वकालिक आहे. तिसरी गोष्ट काय होती? परमेश्वराचे मार्ग सार्वकालिक आहेत. परमेश्वराचे मार्ग सार्वकालिक आहेत. आणि चौथी प्रियांनो? बदलत नाही. परमेश्वर कधीही थोडाही बदलत नाही. आमेन. खूप चांगलं ताई. परमेश्वर थोडाही बदलत नाही, कधीच बदलत नाही. आता हे लक्षात ठेवून तुम्ही हे ग्रहण करायचा प्रयत्न करा की प्रीती म्हणजे परमेश्वर सहनशील आहे. तो सहनशील असताना आपल्यावर परोपकारी पण आहे. सहन काय करतोय? आपले पाप, आपले चुका, आपले अपराध. आणि तो प्रेम आहे आणि सार्वकालिक आहे आणि तो बदलत नाही, म्हणून तो सतत सतत तो काय करत आहे? आपल्याला सहन करत आहे. आणि ते करत असताना तो आपल्या सोबत काइंड आहे, म्हणजे परोपकारी आहे, चांगला आहे. आमेन. 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 प्रियानो, ही सुवार्ता आहे. हीच सुवार्ता आहे जी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगून गेला, दाखवून गेला वचनांद्वारे, कृतीद्वारे, की मी देव असा आहे. प्रीती हेवा करत नाही. प्रियानो, हेवा म्हणजे काय? एखाद्याचा तिरस्कार किंवा एखाद्याला ती गोष्ट दिली. येस, एखाद्याला कसं पण तिरस्कार करायचं किंवा कसं पण घालून पाडून बोलायचं. आपण कसं, हा आमच्या घरातला नौकर आहे, किंवा ही व्यक्ती आमच्या घरात काम करते, किंवा ही व्यक्ती माझ्या ऑफिसमध्ये काम करते. तर आपण कसं बोलतो प्रियांनो? आपण व्यक्ती बघतो मग आपली भाषा वापरतो, है ना मनुष्य? की आपण आवाजावं घालायचं. कोणीतरी आता अनम्यूट केला होता. तुम्ही अनम्यूट नका करू प्रियांनो, प्लीज. तुमच्या द्वारे खूप आवाज येत राहिलाय. आपण लोकांना त्यांच्या हिशोबाने त्यांना वागणूक देतो. पण शास्त्र आपल्याला सांगत आहे की प्रीती म्हणजे परमेश्वर हेवा करत नाही, म्हणजे कोणाला पण कसं पण वागवत नाही. त्याच सोबत तिथे लिहिलं आहे, प्रीती बडाई करत नाही. ओके, बडाई म्हणजे स्वतःचीच वावा. ओके, म्हणजे परमेश्वर स्वतःची वावा करत नाही. तसंच पुढे लिहिलं आहे, प्रीती फुगत नाही. ओके, मी प्रीती म्हणत आहे प्रत्येक वेळेस, तिथे लिहिलं नसेल पण त्याचा संदर्भ तोच होतो. प्रीती फुगत नाही म्हणजे काय? त्या प्रीतीमध्ये गर्व नसतो.
आता तुम्ही विचार करत असताल परत एकदा की बाबा हे परमेश्वराबद्दल लिहिलं आहे, का लिहिलं आहे? प्रियानो, मला खूप आनंद होईल जर तुम्ही प्रत्येकाने विचार केला की देव तुमच्या बाबतीत असा नाहीये. तुम्हाला गैरशिस्तरित्या वागवत नाही, तुमच्यावर बडाई करत नाही किंवा चढाई करत नाही, स्वतःची बडाई करून चढत नाही, नाही का? तुम्हाला असं तुमच्यावर चढाई करत नाही की म्हणत नाही की मी देव आहे, आता मी जसं सांगतो तसंच करायचं, नाही केलं तर मग काहीतरी वेगळं होणार आहे तुझ्या जीवनात, म्हणजे मी तुझ्या जीवनात काहीतरी वेगळं करेल. ते म्हणतात ना, हाणून मारून मुसलमान. आपला देव तसा नाहीये. आमेन. त्याच संती आपला जो परमेश्वर आहे तो गर्व करत नाही, त्याला गर्व नाहीये, तो नम्र असा परमेश्वर आहे. प्रभू येशू जेव्हा ह्या भूतलावर आला तेव्हा तो देव म्हणून पण येऊ शकला असता प्रियांनो, पण तशा प्रकारे तो आला नाही. एकदम सामान्य पापी मनुष्याच्या शरीरात त्यांनी वस्ती केली. श्रीमंताच्या घरात पण त्यांनी तो जन्म घेऊ शकला असता, पण त्यांनी तो जन्म घेतला नाही. त्याचा जन्म झाला गायच्या गोट्यात, वस्तीमध्ये राहिला. गरिबी काय असते त्यांनी पाहिलं. जेव्हा तरुण पण होता तेव्हा पण त्याच्याकडे काहीच नव्हतं. एका जागी वचनात दिलं आहे की प्रभू म्हणतो, येशू म्हणतो एका शिष्याला, जो त्याला म्हणतो, प्रभू मला तुझ्या मागे यायचं आहे. तो म्हणतो, ठीक आहे, तुला माझ्या मागे यायचं आहे, पण जे पक्षी आहेत त्यांच्याकडे त्यांचे घोंसले आहेत आणि जे कोल्हे आहेत त्यांच्याकडे त्यांचे खड्डे आहेत, पण देवाच्या पुत्राकडे डोकं ठेवायला जागा नाहीये. तुला कुठे यायचंय माझ्या मागे? इतकं नम्र आपला परमेश्वर आहे प्रियांनो, विचार करा. त्याची जर इच्छा असती तर तो देव म्हणून आला असता, देवदूत म्हणून आला असता. आदाम, पापा अगोदरचा जसा आदाम होता त्या प्रकारे आला असता, पण त्यांनी एकदम जसे तुम्ही आहात मी आहे ते जीवन निवडलं. आपल्यापेक्षा पण बेकार जीवन निवडलं आणि लोकांमध्ये उठला, बसला, कार्य केलं, प्रेम दाखवलं. देव किती असा कमकुवत किंवा काय म्हटलं जाईल, नम्र आहे, हे त्यांनी त्याच्या कृतीतून दाखवलं. 6वं वचन काय म्हणतो? कोणी वाचेल? वाचू मी ब्रदर. येस ताई, वाचा प्लीज. ती अनितीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते. आमेन. आमेन. आता ती म्हटलं म्हणजे कोण इथे प्रियांनो? आणि प्रीती म्हणजे कोण प्रियांनो? येस, प्लीज हे आठवणीत ठेवा की इथे आपण प्रभूबद्दल शिकत आहे. प्रभूबद्दलच इथे लिहिलं आहे. परमेश्वर प्रभू आपला जो पिता आहे तो अनितीमध्ये आनंद मानत नाही. अनिती म्हणजे काय प्रियांनो? जे सत्यानी नाही, जे खोटे आहे ते अनिती. जे पण चूक आहे, पाप आहे, ठीक आहे, अनिती हा शब्द इथं वापरला आहे. पण जेव्हा मनुष्य पापात पडतो त्याच्यात देवाला आनंद होत नाही. आनंद होत नाही का? आनंद त्याला होत नाही, कोणी सांगेल का? तो आनंद का घेत नाही, का आनंद मानत नाही जेव्हा मी पापात पडतो? कारण देव प्रीती आहे आणि देवाला सत्य आवडतं. येस, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण त्या संती प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या की देव आपला जो परमेश्वर आहे
तो त्याला माहिती आहे की जेव्हा मी पापात पडेल किंवा चुका अपराध करणार, तेव्हा सर्वात जास्त मोठा तोटा आपला होणार. आपल्याला दुःख होणार, आपल्याला त्रास होणार. त्याला हे माहिती आहे. आणि जेव्हा मी चुका अपराध करतो, पापात पडतो, शास्त्र सांगतं आपल्याला उत्पत्ती 6 मध्ये की देवाला खेद होतो, दुःख होतं अंतःकरणात त्याच्या, की माझ्या लेकरांनी काय अशी चूक केली आहे. कारण का जरी आपल्याला समजत नसेल ना प्रियांनो, तरी देवाला दूरदृष्टी असल्यामुळे देवाला दिसायला लागतं, देवाला समजायला लागतं की ह्याचा आता परिणाम काय होणार आहे. आणि म्हणून शास्त्र आपल्याला ते सांगत आहे, ती म्हणजे प्रीती म्हणजे देव आणि ती मध्ये आनंद मानत नाही, तर सत्य संदर्भात आनंद मानती. म्हणजे देवाला सत्य, जिथे सत्य मध्ये आपण चालायला लागतो त्याच्यात देव आनंद करतो. ओके, जेव्हा आपण मनुष्य सत्यामध्ये चालायला लागतो, खऱ्यापणामध्ये चालायला लागतो, ओके, त्याचे वचन सत्य आहेत, त्याचे आज्ञा सत्य आहेत, आपण जेव्हा त्याच्यात चालायला लागतो प्रियांनो, तर परमेश्वराला आनंद होतो. परमेश्वर आनंद घेतो. त्याला का आनंद घेतो? कारण का बाबा तू माझे वचन पाळतोय म्हणून मला आनंद वाटते, नाही, तशातली गोष्ट नाहीये. कारण का देवाला माहिती आहे की माझं लेकरू आता सुरक्षित असणार आहे. देवाला माहिती आहे की माझ्या लेकराचं चांगलं होणार आहे. आमेन. आता पुढे वचन काय म्हणत आहे, आपण ते लक्ष देऊया. पुढे वचन काय म्हणतं, सिस्टर तुम्ही वाचा बरे. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. आमेन. 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 आता इथे परत एकदा देवाबद्दल सांगितले प्रियांनो, की ती म्हणजे परमेश्वर प्रीती सर्व काही सहन करते. ओके, म्हणजे जे काही चुका अपराध आपण करत आहोत, शास्त्र आपल्याला सांगायचा हे प्रयत्न करत आहे की परमेश्वर आपले सर्व पाप, सर्व चुका आपण जे करत आहोत ते परमेश्वर सहन करत आहे. आमेन. मग पुढे लिहिले, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते. म्हणजे परमेश्वर सर्व काही खरं मानण्यास सिद्ध असतो. प्रियांनो, जेव्हा मी चुका अपराध करतो, ठीक आहे, आणि मग आपण देवाकडे येतो, म्हणतो की प्रभू माझी चूक झाली, मला क्षमा कर, मी इथे चुकलोय, मी हे परत करणार नाही. जरी परमेश्वराला माहिती आहे की हा आता 2-3 दिवसानंतर, 1 हफ्त्यानंतर, 1 महिन्यानंतर परत हीच चूक करणार आहे, पण त्या स्थितीमध्ये जेव्हा तुम्ही म्हणता की माझी चूक झाली आहे, मला क्षमा कर, मी पश्चाताप करतो, प्रभू मला तुझ्या संती जगायचंय, तुझ्या संती चालायचंय, हे सर्व काय प्रभू खरे मानतो. तुमच्या बाबतीत, माझ्या बाबतीत जे काय आपण कबूल करतो, म्हणतो की प्रभू मला आता तिथून पुढे तुझ्या संती राहायचंय, ते सत्य मानतो. तो म्हणतो की मी विश्वास ठेवतो बाळा की तुझी इच्छा आहे. किती अद्भुत, किती सुंदर असं प्रेम आहे प्रियांनो. पुढे इथे लिहिलं आहे की प्रीती सर्वांची आशा धरते. ओके, प्रीती सर्वांची आशा धरते. का? देवाला आशा धरायची गरज काय आहे? प्रीती म्हणजे देव ना, तर देवाला आशा धरायची गरज काय आहे? त्याच्या मागे कारण काय आहे? प्रियांनो, कारण हे आहे की आपण चुका अपराध करतो, कधी कधी आपण येत पण नाही देवाकडे, पण देव आशा धरून आहे की माझं लेकरू एक दिवस वळणार आहे. देव आशा धरून आहे की माझं लेकरू माझ्याकडं परत येणार आहे. आणि ह्या आशेमध्ये परमेश्वर प्रत्येक दिवस जगत असतो आपल्यासाठी, की माझं लेकरू एक दिवस वळणार आहे. पुढे लिहिलं आहे की प्रीती धीर धरते. ओके, म्हणजे
धीर हा शब्द वापरला आहे परत एकदा, पण ह्याचा अर्थ काय माहिती प्रियानो? इंग्लिशमध्ये ह्या शब्दाचा अर्थ आहे एन्ड्युरन्स, एन्ड्युअर करते. आता एखादी गोष्ट आहे की आपण सहन करतोय, दुसरी गोष्ट आहे ही, पहिली गोष्ट ही आहे की परमेश्वर सहन करत आहे. मग तो जे काय आपण म्हणतो प्रभू असं तसं, तो म्हणतो ठीक आहे बाळा, मी विश्वास ठेवतो की मला तुला माझ्या मागे यायचं आहे. मग आपण जेव्हा कधी कधी त्याच्याकडे फिरत नाही तरी पण तो आशा धरतो. आता हा संपूर्ण जो प्रोसेस आहे, प्रणाली आहे, देवासाठी खूप दुःखमय आहे. तरी पण प्रियानो, तरी पण प्रियानो, देव धीर धरतो तुमच्यासाठी, माझ्यासाठी परमेश्वर धीर धरतो. ही खूप खूप सुंदर अद्भुत अशी गोष्ट आहे की देव माझ्यासाठी, तुमच्यासाठी धीर धरतो. ओके, तुम्ही थोडं कल्पना करा, विचार करा ह्या गोष्टींबद्दल प्रियानो. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये आणि नेटवर्कमध्ये पण थोडा फरक येत आहे, म्हणून मी इथं थांबेल. पण तुम्ही थोडासा कल्पना करा, विचार करा. आपण परत एकदा ह्या विषयावर अभ्यास करणार आहोत.